मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना ओबीसी मराठा संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक होतोय। आदिवासीच्या हक्कासाठी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे। या संदर्भात नाशिक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत। जे आदिवासी विरोधामध्ये जी भूमिका घेतली की धनगड आणि धनगर हे एकच आहे असा जी आर काढण्यासाठी खारगे समिती स्थापन केली, हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी घटना या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे मिंदे फसवणूक अजितदादा करत आहे। त्या विरोधामध्ये ती खरगे समिती तात्काळ बरखास्त करावी, धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली। जर मिंदे सरकारने तो जी आर काढला, आमच्या पत्रकार परिषदेने आंदोलनाची दखल घेऊनही जरी जाणूनबुजून यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणार आहे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती, देशात रेल्वे जाती, ते लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून देता येतील आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे ती मोठमोठे रस्ते ती ते सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे फसवणूक अजितदादाचे जे जे कार्यालय असतील ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून मिंदे फसवणूक अजितदादाच्या कार्यकर्त्याला त्या मंत्र्याला संत्र आजपासून गावात बंदी करण्यात येते आणि त्याचसोबत तरीही या मिंदे सरकारने आदिवासींवरती घाला घालण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे 25 आरक्षित विधानसभा येते, त्यांनी या विधानसभा डोळ्यावर समोरच ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलं आहे। त्यामुळं 25च्या 25 ठिकाणी यांचे एकही आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही, हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या मिंदे सरकारला माझा इशारा आहे। आणि दिनांक 23 सप्टेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेब, माजी मंत्री मधुकर पिचड साहेब, त्याचसोबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब, वसंत पुरके साहेब माजी मंत्री, पद्माकर रोळ साहेब माजी मंत्री, शिवाजीराव मोघे साहेब माजी मंत्री, डॉक्टर सुपे, संजय दाभाडे, रमेशजी थोरात, सर्व आदिवासी आजी माजी आमदार खासदार, सर्व संघटना, सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केलेले। त्या बैठकीमध्ये आदिवासींची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे आणि दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनांचा पाऊस पडणार आहे की खारगे समिती तात्काळ बरखास्त करा, अन्यथा आम्हाला पुढचं क्रांतिकारकांचा इतिहास त्याची पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी भाग पाडू नका, हा इशारा आजच्या माध्यमातून दिलेला आहे। दरम्यान शासनाच्या खरगे समितीविरुद्ध उद्या गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी आदिवासी समाज निवेदनांचा पाऊस पाडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आदिवासी समाजासोबत समाजाचे खासदार आमदारही या आंदोलनात सहभागी असून सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी नाशिकहून मराठवाडा विदर्भाला जाणारे पाणी रोखण्याचा, महाराष्ट्रातून जाणारे रेल्वे मार्ग उखाडण्याचा एक गंभीर इशारा, तसेच धनगर आदिवासी समाजामध्ये भांडणे लावून महाराष्ट्राचे मणिपूर करण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा जाधव यांचा आरोप गंभीर आहे। या पार्श्वभूमीवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सामाजिक यादवी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी राजकीय नेत्यांवर असते। आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये धनगर आरक्षणांची जे आदिवासी समाजामध्ये घुसखोरीसाठी मुख्यमंत्र्यांनी जो विषय काढलेला आहे तो आमच्या सर्व आदिवासी बांधव सर्व एकत्र आहेत आणि काही पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला की लक्की भाऊने पत्रकार परिषद घेतली, त्या बाबतीत आमच्या सर्व आदिवासी संघटना जेवढे आदिवासी कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी आहेत, समाजाच्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही कारणास्तव धनगर आरक्षण हे आदिवासीमध्ये कोणत्याही प्रकारचं मिळू शकणार नाही। सर्व पाण्याचा विषय असेल किंवा रास्ता रोको असेल, रेल्वे असतील, हे सर्व आदिवासी बांधव उखडून टाकतील। कोणत्याही प्रकारचं हे शासनाचं जे धोरण आहे आदिवासींच्या बाबतीत ते खपवून घेतलं जाणार नाही।
ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.